Hi BYD, I'm here. please open driver's side window. Copy that. बायका तुमचं ऐकणार नाही काहीच, पण ही गाडी तुमचं सर्व म्हटलेल्या गोष्टी ऐकणार आहे. या गाडीमध्ये दोन व्हेरियंट पाहायला मिळतात, एक रिअर व्हील आणि ऑल व्हील ड्राईव्ह. रिअर व्हील ड्राईव्हची प्राईस आहे 48,90,000 रुपये एक शोरूम आणि ऑल व्हील ड्राईव्हची प्राईस आहे 54,90,000 रुपये एक शोरूम. ऑन रोड तुम्ही तुमच्या सिटीमध्ये समजेलच, नियर अबाउट 61 लाखच्या आसपास ही गाडी तुम्हाला टॉप एंड व्हेरियंट मिळणार आहे. समोरून जर डिझाईन तुम्ही पाहाल, ठीक आहे, तर हे ओशियन इन्स्पायर्ड हे डिझाईन आहे. बेसिकली जे आपल्या समुद्रा साईडचे जे ॲनिमल्स असतात, ओके, त्यांना इन्स्पायर्ड होऊन हे डिझाईन तयार करण्यात आलेलं आहे. समोर तुम्ही बघू शकता कंप्लीट LED हेडलाईट सेटअप आहे, जो अमेझिंग आहे. BYDची बॅजिंग, रडार तुम्हाला खाली मिळणार आहे. लेवल 2चा ॲडास या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कॅमेरासुद्धा आहे. सो कॅमेरा प्लस रडार दोन्हीचा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर असा हा याचा फ्रंट प्रोफाईल आहे. थोडा तुम्हाला आहे ना ड्रॅगन शेप हा समोरून नक्की वाटेल. 20 इंचेसचे डायमंड साईड अलॉयज, ऑल 4 डिस्क ब्रेक विथ रेड कॅलिपर. आणि डिस्कची साईज बघा किती मोठे आहे. ब्रेकिंगसुद्धा जबरदस्त आहे. 165 mm चा ग्राउंड क्लिअरन्स, 4800 mm ची लेंथ आणि जवळजवळ 2000 mm ची विड्थ आहे. विड्थ तेवढी, लेंथ आहे मोठी, आतमध्ये स्पेससुद्धा जबरदस्त आहे. हे फ्लशमध्ये डोअर हँडल्स, बाय द वे जे डोअर हँडल्स आहेत ते आतमध्ये जातात. जसं मी गाडीला लॉक करेन, आत जातात, काही गरज नाही, अनलॉक करा, डोअर हँडल्स बाहेर येणार. अँड युजली तुम्ही जसं ऑपरेट करता डोअर हँडल्स तसं तुम्ही ऑपरेट करू शकता. नो रूफ रेल्स, नो शार्क फिन अँटिना. मित्रांनो, वन टच लीड ओपनिंगचं ऑप्शन, फास्ट चार्जिंग, स्लो चार्जर दोन्हीचं ऑप्शन आहे. फास्ट चार्जर माहिती आहे 150 kW सपोर्ट करतो आहे. 60 मिनिटामध्ये 0 to 100% बॅटरी चार्ज होऊ शकते. आणि विशेष म्हणजे ही जी बॅटरी आहे BYD ब्लेडची, ती अप्रतिम आहे. विशेष म्हणजे या टेस्टला बोलतात नेल पेनिट्रेशन टेस्ट. तुम्ही बॅटरीमध्ये खिळा जर ठोकला ना तरी बॅटरी फुटणार नाही. ज्या बाकीच्या बॅटरी असतात युजली लिथियमच्या, त्या बॅटरी फुटतात मित्रांनो. तर असं ही जबरदस्त BYD टेक्नॉलॉजी बॅटरी. आणि बाय द वे BYD कंपनी आहे ना जगात सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकतात. टेस्लाच्या सुद्धा पुढे आहे ही मित्रांनो. अशी ही गाडीचा रिव्ह्यू घेऊन आलो. ऑल व्हील ड्राईव्हची बॅजिंग, EVची बॅजिंग तुम्हाला पाहायला मिळेल. BYD सिलियनची बॅजिंग तुम्हाला इथे आहे, ओके. आणि 4.5S मीन्स वॉट, 4.5 सेकंडमध्ये 0 to 100 जबरदस्त ॲक्सिलरेशन स्पीड टेस्ट इथे पाहायला मिळणार आहे या गाडीकडून. ड्युअल स्पॉयलर दोन्ही बाजूला, ओके. आणि ह्याची डिझाईन अशी आहे ना, एरोडायनॅमिक जबरदस्त आहे, सगळ्यात कमी ड्रॅग कोएफिशियंट आहे, ओके. म्हणून ही गाडी मॅक्झिमम रेंज काढून तुम्हाला देणार आहे. इथे तुम्ही डिझाईन बघा जवळ, ओके. हिचं डिझाईन पाहाल तर इथे तुम्हाला स्पेस पाहायला मिळतो, म्हणजे जी हवा आहे ना ती इथून बाहेर पडते. आणि याचा दुसरा बेनिफिट असा पण आहे की याला वायपरची गरज पडत नाही. डिफॉगर मित्रांनो याच्यात दिलेला आहे. शार्क फिन अँटिना आहे, पॉवर अँटिना आहे, पण याच्यात आहे ना मित्रांनो इलेक्ट्रिक अँटिना पाहायला मिळतो. इथे तुम्ही कनेक्टेड टेल लाईट्स, ओके, LEDजमध्ये टेल लाईट्स आहेत. आणि इंडिकेटरसुद्धा सिक्वेन्शियल तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहेत. सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स याच्यात दिलेले आहेत मित्रांनो. पाठीमागचा कॅमेरा, सेन्सर्स, ब्लॅकमध्ये तुम्हाला बंपर हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बूट ओपन करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. आतमध्ये बटन आहे, स्क्रीनवर बटन आहे, टच कंट्रोल आहे, रिमोटवर ऑप्शन आहे, किंवा जेस्चर कंट्रोलचं सुद्धा ऑप्शन आहे. पाय टाका, टेलगेट आहे मित्रांनो, ते ओपन होणार आहे. किंवा तुम्ही याचा जो बूट आहे ओपन करण्यासाठी रिमोटचा यूज करू शकता अशा प्रकारे. 500 लिटरचा बूट स्पेस आहे याच्यामध्ये मित्रांनो. तुम्हाला खाली इथे सुद्धा स्पेस आहे आणि याच्या खाली तुम्हाला आहे ना टूल किट दिलेला आहे. अलॉंग विथ तुम्हाला पंक्चर रिपेअर किटसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. यूज करू शकता. हँड फ्री इलेक्ट्रिकल ऑपरेटेड टेलगेटसुद्धा याला म्हणतात मित्रांनो. आतमध्ये बसून बोलूया काय काय ऑफर केले. मग त्याच्या अगोदर मित्रांनो अशी तुम्हाला आहे ना रिमोट की मिळते, ड्युअल रिमोट की, लॉक अनलॉक, बूट ओपन करण्यासाठी ऑप्शन. अँड तुम्ही बाहेरूनच तुमची जी गाडी आहे ती स्टार्ट करू शकता. 55 लाखाची गाडी घेताय तर त्याच्यामध्ये NFC कार्ड तर यायला पाहिजे ना लॉक अनलॉक करण्यासाठी. गरज फक्त NFC कार्ड यूज करा, चावीची गरज नाही आहे. लॉक अनलॉक झाली. पाहिजे 360 डिग्री कॅमेरा येतोच. इंडिकेटर आहे LEDचा ORVMवर. वाव, लुक ॲट दिस इंटेरियर. इंटेरियर पहा मित्रांनो, नेक्स्ट लेवल इंटेरियर. इंटेरियरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा या सीट्स पहा. ओरिजिनल नापा लेदरच्या ब्लॅक व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, ज्या सेगमेंटमध्ये 12 वे ॲडजस्टमेंट्स दिलेल्या, म्हणजे 12 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट तुम्ही करू शकता या सीट्स आहेत. फंक्शन दाखवतो. पुढे घेण्यासाठी म्हणजे अँगल ॲडजस्ट करण्यासाठी पुढे घ्या, पाठीमागे घ्या,
ओके. देन तुम्हाला आहे ना हा तो थाय सपोर्ट आहे तो सुद्धा तुम्ही एक्सटेंड करू शकता. ओके. आणि सोबतच थाय सपोर्ट आहे ना वरसुद्धा घेऊ शकता, बघू शकता. आणि हा लंबार सपोर्ट मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. तर अशा 12 वे ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स हे ज्या ड्रायव्हर साईड पाहताय ते सगळे इलेक्ट्रिकली जे कंट्रोल साईड विंडोज ऑटोमॅटिक आहेत सगळेच विथ अँटी पिंच ऑप्शन. ड्रायव्हर पॅनल पहा कंप्लीट लेदर फिनिश, जिथे जिथे सॉफ्ट टच मटेरियल आहे. फिनिशिंग नेक्स्ट लेवल. डोअर हँडल हाय बाय द वे. ओके. बॉटल ठेवायला जागा. अगेन तुम्ही इथून बटन यूज करून बूट ओपन करू शकता आणि हेच बटन यूज करून बंदसुद्धा करू शकता. ओके. अशा प्रकारे आहे. आतमध्ये जर याल तर पटापट सांगतो तुम्हाला काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हर मॉनिटर फटिक सिस्टीम. ओके. म्हणजे ड्रायव्हर फटिक मॉनिटरिंग सिस्टीम दिलेली आहे. रिअल वर्ल्डमध्ये खरंच तुम्हाला जर कंटाळा आला असेल, ओके, चुकून तुमचे डोळे झाकले जात असेल, त्या केसमध्ये हे वॉर्निंग तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही तुम्ही स्क्रीन बघताय 15.5 इंचाची आणि सगळे फंक्शन्स तुम्ही या स्क्रीनमधून ऑपरेट करू शकता. ही बाय द वे लँडस्केप हा व्ह्यू आहे. आता व्हर्टिकल करण्यासाठी इथे क्लिक करा, ही व्हर्टिकलसुद्धा होणार आहे. ओके. लॅपटॉपसुद्धा फिका पडेल अशी ही स्क्रीन आहे. जबरदस्त फीचर रिच स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. बाय द वे 15.5 इंचाचे अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटी आहे. तुम्हाला याच्यात ड्युअल AC पाहायला मिळणार आहे. तो तिकडचा वेगळा, माझा वेगळा, बायकोशी भांडत बसायची गरज नाही आहे. आणि सगळं टच कंट्रोल आहे बघा. आणि खूप रिस्पॉन्स जबरदस्त आहे, स्मूथ आहे आणि इमिडिएट आहे. याच्यामध्ये व्हेंटिलेट स्वीट एअर प्युरिफिकेशनसुद्धा ऑप्शन आहे. बाहेर आहे 46 आणि इनसाईड 43. आता आम्ही दरवाजा बंद केला आहे. ऑटोमॅटिक जो हे रिडिंग आहे ते कमी होत जाईल, म्हणजे क्वालिटी आहे एअरची ना ते सुधारत जाईल. तर तुम्हाला ना एअर प्युरिफिकेशनचं सुद्धा ऑप्शन इथे पाहायला मिळणार आहे. सोबत होम स्क्रीनमध्ये जाल तर नंबर ऑफ फीचर्स याच्यामध्ये दिलेत आणि एवढे सगळे मित्रांनो तुम्हाला फीचर्स मिळतात. यूट्यूब आहे, याच्यात गेमसुद्धा तुम्ही खेळू शकता. स्पॉटिफायचा सुद्धा ऑप्शन आहे, फाईल मॅनेजर, याच्यामध्ये सगळे तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतात. बाय द वे ह्या गाडीमध्ये टच कंट्रोल विंडोज ओपनिंग आहे, सनरूफ ओपनिंग आहे. ही गाडी आली बघा BYDची. लाईट्स चालू आहेत म्हणून लाईट्स दाखवतात. जर मी इंडिकेटर दिलं तर रिअल टाईममध्ये जे इंडिकेटर लागलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं पोझिशन दिसणारे इंडिकेटर लागलेले आहेत. त्याच्यानंतर गाडीवर तुम्ही क्लिक कराल तर हे स्पॉट दिसतात. त्या स्पॉटवर जर क्लिक कराल तर प्रत्येक जे फंक्शन आहे तुम्ही यूज करू शकता. जसं की मला जर विंडोज आहेत ना ते ऑपरेशन करायचे, लेफ्ट साईडची सोबत मी विंडो आहे ती हे करतो, मी खाली ओपन क्लोज करणार आहे. तर त्याच्या डॉटवर मला क्लिक करा. हे बघा विंडो लेफ्ट साईडला चेक करा, ओपन झाली. ओके. मी परत जेवढी पाहिजे तेवढी सुद्धा मी करू शकतो, चेक करा. तर असं हे इंटिग्रेशन स्क्रीनचं, विंडोजचं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल जबरदस्त करण्यात आलेलं आहे या गाडीमध्ये. ऑल ओपन करू शकता, इथे सुद्धा ऑप्शन आहे. ऑल क्लोज करू शकता, म्हणजे एव्हरीथिंग. इवन फक्त एवढंच नाही, जर तुम्हाला सनरूफसुद्धा हे करायचं तर सनरूफसाठी बघा, तर याची ॲक्च्युली ग्लास रूफ आहे. ह्या तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही हा ग्लास रूफ ओपन करू शकता. ओके. बघा मी दाखवलं इथं तेवढंच ओपन होणार आहे. ह्याच्यावर क्लिक करा, पाठीमागे या, क्लोज करा. सो इंटिग्रेशन ह्या अमेझिंग आहे. बाय द वे इथे बघा, इथे काय आहे, युजली आपल्याला वायरलेस चार्जिंग मिळतो. हा 50 वॅटपर्यंत आहे ना सपोर्टेड आहे. आणि याच्यात कूलिंग फंक्शनसुद्धा इथे फॅन्स दिलेला आहे बघा. ओके. ज्याचे करून तुमची जो मोबाईल आहे तो गरम होत नाही. युजली वायरलेस चार्जिंग जेव्हा तुम्ही वापरता डेफिनेटली मोबाईल गरम होतो. NFC कार्ड ठेवायला इथं ऑप्शन आहे. हा गिअर शिफ्टर आहे. हा मित्रांनो AC पॅनल इथे बघताय, स्टार्ट स्टॉपचं बटन. मोड्स आहेत. मोडसाठी तुम्हाला बघा ऑप्शन कुठले आहेत, इको, स्नो, स्पोर्ट आणि नॉर्मल. फक्त ब्रेक रिजनरेटिव्ह सिस्टीम, हाय आणि स्टँडर्ड दोनच ऑप्शन्स आहेत इथे. दॅट्स ओके. हे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत. लेदर ॲप स्टेअरिंग, BYD अगेन तुम्ही पाहू शकता. जबरदस्त स्टेअरिंगचं फील आहे, पकडायला भारी वाटते. दोन्ही ॲडजस्टमेंट आहे, टेलिस्कोपिक. इथे मित्रांनो तुम्ही समोर स्क्रीन पाहताय, हे 10 इंचाचे आहे. जेवढे काय फीचर्स आहेत ना ते तुम्हाला इथे सगळे ॲक्सेस करायला मिळणार आहेत. म्हणजे पाहू शकता इथं समोर गाडी आहे ना, ते गाडीसुद्धा समोर इथे दिसणार आहे, कुठली गाडी येते, काय येते. जर माणूस चालला आहे ते डिटेक्शन तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. सपोज कुठले ॲनिमल चालले ते सुद्धा डिटेक्शन तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकता. लेवल 2चा ॲडास आहे मित्रांनो याच्यामध्ये. आणि जो पूर्ण आहे सॉफ्ट टच डिझाईन लँग्वेज आहे ती जबरदस्त आहे. मटेरियल क्वालिटी, फिट अँड फिनिश अप्रतिम आहे. बाय द याच्यामध्ये HD मिळतो इथे. हा आहे ना, हा जो इथून रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला या स्क्रीनवर
HD पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये नेव्हिगेशन आहे, स्पीड आहे आणि तुमचे लेवल 2 ॲडासचे सगळे जे फीचर्स आहेत ना बऱ्यापैकी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसणार आहेत. हेडलॅम्प्स आहेत ते ऑटोमॅटिक आहेत आणि बाय द वे हे आहेत ना ऑटो आहेत म्हणजे हाय बीमसुद्धा ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होणार याच्यामध्ये. सपोज तुम्ही हाय बीमवर ठेवलेलं आहे, पुढून गाडी येते ऑटोमॅटिकली हे शिफ्ट होणार आहेत मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. आणि अप्रतिम आहे बाय द वे. इथे तुम्हाला 2 कप होल्डर आहेत आणि आर्मरेस्ट आहे. आर्मरेस्ट खूप मोठा आहे, एक्सटेंड होत नाही, पण स्पेस बघा आतमध्ये किती आहे, ढीगभर स्पेस आहे. हा तुम्ही बघू शकता डे नाईट रिअर व्ह्यू मिरर ऑटोमॅटिक आणि टच कंट्रोल्ड लाईट्स, व्हॅनिटी मिरर. त्याची फिनिशिंग फिट मटेरियल बघा ना, हे बघा लाईट्स पण पहा किती सुंदर अप्रतिम आहे यार. दोन्ही बाजूला सेम सनशेडवर मस्त. ब्लॅक रूफ, ब्लॅक इंटेरियर. ओके, अशा प्रकारे आहे. आणि याच्यामध्ये ना 12 स्पीकर सिस्टीम येते बाय डाईन ऑडिओ. ही डेन्मार्कची आहे मित्रांनो. साऊंड क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे. चेकआउट करा आपल्या इंस्टाग्राम पेजवर. लक्झरी सेगमेंटमध्ये आहे ना तुम्हाला स्पेस खूप मॅटर करतो. डोअर पॅनल तर आहेच, फिनिशिंग मटेरियल क्वालिटी ते तर डेफिनेटली लक्झरी वाटतं. हा डोअर हँडल बघा अप्रतिम आहे. ड्रायव्हर विंडोज 1 टच डाऊन 1 टच अप विथ अँटी पिंच थम्स अप. सोबत हे बघा माझी हाईट ऑलमोस्ट 6 फूट आहे. हेडरूम ढीगभर आहे, नीरूम ढीगभर आहे, थाई सपोर्ट अल्टिमेट आहे, सीट्स कम्फर्टेबल आहेत, पाठीमागे AC व्हेंट्स आहे. आणि आता तुम्ही म्हणाला पाठीमागच्याला चार्जर कुठे आहे रे, तर इथे तुम्हाला प्रेस करायचे. इथे तुम्हाला चार्जिंगचा ऑप्शन आहे. C टाईप दोन्ही चार्जिंगचा ऑप्शन आहे, USB. तर 3 ॲडजस्टेबल हेडरेस्ट विथ कप होल्डर विथ 2 कप होल्डर्स. क्वालिटी बघा ना यार मस्त. 60-40 स्प्लिट सीट आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्डचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे. सो स्पेसबद्दल कुठल्याही प्रकारे डाऊट नसलाच पाहिजे. मित्रांनो, या गाडीमध्ये इंजिन येत नाही म्हणून तुम्हाला 58 लिटरचा अशा प्रकारे पुढच्या ट्रंकमध्ये स्पेस पाहायला मिळतो. ही जी मोटर आहे ती जनरेट करते जवळजवळ 390 PS आणि 690 NMचा टॉर्क. 215 km/hचं मॅक्झिमम स्पीड आहे. आणि विशेष म्हणजे 4.5 सेकंडमध्ये 0 to 100 करते. अहो याचं ब्रेकिंगसुद्धा नेक्स्ट लेवल आहे. 11 एअर बॅग्स याच्यात दिलेले आहेत. ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS हे सगळे फीचर्स स्टँडर्ड तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहेत. या गाडीची रिअल वर्ल्ड रेंज 500च्या आसपास आहे, पण कंपनी क्लेम रेंज येते ऑल व्हील ड्राईव्हसाठी 542 किलोमीटर आणि रिअल व्हील ड्राईव्हसाठी येते 567 किलोमीटर. मित्रांनो, BYD जी आहे ती रिअल टाईममध्ये मित्रांनो सगळ्यात बेस्ट रेंज काढून देते. हे पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा आहे. आपल्या घरी ऑटो 3 पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे. म्हणून मी म्हणतो की ही जर तुम्ही गाडी बघता एक लक्झरी सेगमेंटमध्ये 50 लाखाचं बजेट आहे, 60 लाखाचं बजेट आहे, तर त्या सेगमेंटमध्ये ही गाडी खरंच तुम्ही कन्सिडर करू शकता. असे छोटे छोटे फीचर्स याच्यात दिले आहेत ना की तुम्ही म्हणाल वाव. मित्रांनो, चला सी लायन चालवूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण गोष्ट करणार आहोत परफॉर्मन्सबद्दल. ही कार 2 ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी सिंगल मोटर आहे रिअल व्हील ड्राईव्ह ती 313 HP आणि ड्युअल मोटर म्हणजेच ऑल व्हील ड्राईव्ह 530 HP जनरेट करते. तर जबरदस्त पॉवर आणि परफॉर्मन्स आपल्याला इथं पाहायला मिळते. इन्स्टंट आणि स्मूथ पॉवर डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. ऑल व्हील ड्राईव्ह व्हर्जन फक्त 4.5 सेकंडमध्ये 0 to 100 करते मित्रांनो. आणि एखाद्या स्पोर्ट्स कारप्रमाणे ती अतिशय वेगवान वाढते. यामध्ये इको सिटी आणि स्पोर्ट्स मोड पाहायला मिळतात. जसे ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ते यूज करू शकता. कार मोठी असूनही तिचा कूपे आकार आणि कमी उंचीची असल्यामुळं आपल्याला आहे ना ती रस्त्यावर चांगला गाडी चालताना म्हणते. स्टॅबिलिटी तिची खूप चांगली आहे. तिचा बॉडी कंट्रोल खूप जबरदस्त आहे. ओके, आणि स्टेअरिंग नेहमीच आपल्याला त्याचं आहे ना चांगलं वाटतं, म्हणजे फीडबॅक आपल्याला देणारं आहे. तर गाडी डबल विजबोन म्हणजे फ्रंटला आणि मल्टी लिंक आपल्याला सस्पेन्शन सेटअप पाहायला मिळतो. तर जे अतिशय उत्तम आहे. ओके, ऑल व्हील ड्राईव्हमध्ये आपल्याला इंटेलिजंट टॉर्क ॲडॅप्शन कंट्रोल पाहायला मिळते, ज्याच्यामुळे शार्प कॉर्नरलासुद्धा गाडी स्टेबल राहते आणि बॉडी रोल कमी वाटतो. तर मित्रांनो, राईड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर सामान्य वेगावर आपली जी राईड क्वालिटी आहे ना ती चांगली आहे. मित्रांनो, ब्रेकिंग याच्यामध्ये व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक दिलेले आहेत पुढे आणि पाठीमागे. याच्यामध्ये ब्रेक जनरेटिव्हसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ब्रेकिंग या गाडीचं अतिशय उत्तम आहे. गाडीच्या समोरची जी काच आहे ती मोठी असल्यामुळं व्हिजिबिलिटीमध्ये ॲज सच कुठलाच इश्यू याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. महत्त्वाचं ग्राउंड क्लिअरन्स फक्त 163 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे.
जो की भारतीय रस्त्यांसाठी अतिशय कमी मी म्हणतोय. ओके, तर जर BYD सी लायन तुम्ही पाहता एक प्रीमियम अँड पॉवरफुल इलेक्ट्रिक SUV, तिचा उत्तम परफॉर्मन्स, चांगली स्टॅबिलिटी आणि महत्त्वाचं म्हणजे टेक रिच केबिन आपल्याला याच्यात दिलेलं आहे. ज्यांना स्पोर्टी डिझाईन पाहिजे, हाय उत्कृष्ट वेगवान गाडी पाहिजे, ड्रायव्हिंगचा अनुभव पाहिजे आणि जगातील बेस्ट गाडी चालवायच्यासाठी ही एक BYD सी लायन तुमच्यासाठी SUV खूप SUV ठरू शकते. दो इट्स अ चायनीज ब्रँड, ओके, पण BYD वर्ल्ड्स लार्जेस्ट इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरर आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. त्यामुळे BYDची बॅटरीसुद्धा ट्रस्टेड आहे, BYD कंपनीसुद्धा ट्रस्टेड आहे आणि नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता एक वेगळा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. तर शॉर्टमध्ये व्हिडिओ होता. BYD सी लायन घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मोदी BYD ठाणे, कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.